अंग हनवायला लागलंय म्हण्या. नाही ये चला खाली चला. चल चल चल. कोण पहिला जाते? कोण पहिला कोण पहिला कोण पहिला? हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर कशा आहात माझे गोड मैत्रिणींनो? मी तर मस्त आहे, मस्त म्हणजे मस्तच आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज गाड्यांचा आवाज खूप ऐकायला मिळणार आहे, कारण मी दुकानात बसून इथं व्हॉइस ओव्हर करत आहे, त्यामुळे थोडा इग्नोर करा त्या आवाजाला. तर आज मी तुमच्याबरोबर इव्हिनिंगचं माझं संध्याकाळचं रुटीन इथं तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर आता वाजलेत 6 वाजलेत. आज मला थोडं लोटून काढायला वगैरे उशीरच झाला, कारण मीराची तब्येत ठीक नव्हती, तिची दाढ खूप दुखत होती. त्याच्यामुळं मी आज दिवसभर तिच्याबरोबरच जास्त वेळ घालवला, कारण ती खूप रडत होती. तर तसंच तिच्याबरोबर बोलत बोलत मी सगळी कामं करून आता घेते मी पण. आणि तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आता संध्याकाळचं सगळं लोटून वगैरे काढून घेतलेलं आहे मी, आणि आता कपडे घडी घालणार आहे. जेव्हा माझं पहिलं कपाट नव्हतं ना, तर मला कपडे घडी घालत असायचं भरपूर कंटाळा यायचा, कारण ते ठेवायला मला व्यवस्थित जागा नसायची. कारण मी डायनिंग टेबल जो आमचा आहे आता किचनमध्ये मी ठेवलेला आहे, तो डायनिंग टेबल मी माझ्या खोलीमध्ये ठेवला होता, आणि त्यावरच मी सगळे कपडे ठेवायची. पण जेव्हापासून कपाट घेतलेला आहे ना मी, तेव्हापासून मी अजिबात इकडं तिकडं कपडे टाकत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सगळी कपडे घडी घालून लगेचच मी ठेवत असते. आणि आपलं गृहिणींचं कसं असतं ना, आपल्याला जर एखादी नवीन गोष्ट किंवा वस्तू एखादी मिळाली आणि जर ती आपण घेतली असली, जास्तीत जास्त करून जर ती आपल्या पैशाची आपल्या कमाईची असली, तर त्या वस्तूचा वापर करायला आपल्याला खूपच म्हणजे सारखं ती वस्तू वापरावी असं वाटत असतं. तर माझं पण असंच आहे की आता मी कपाट घेतल्यापासून तर इकडं तिकडं माझ्या अजिबात कपडे टाकलेले नाही आहेत. पहिला मला तशी सवय होती, कपडे घडी जास्त मी घालत बसायची नाही, कारण एकसारखं बसायला लागते एका जागी, त्यामुळं. तर आता नाही तसं करत. पण आता, आणि आज थोडी कपडे कमीच होती घडी घालायची, मग म्हटलं इकडे तिकडे टाकण्यापेक्षा घडी घालून ठेवलेली बरी म्हटलं. मम्मी पप्पांचे कपडे पण त्यांच्या रूममध्ये ठेवून देते. आणि आता इथं बघा माझ्या मीराची दाढ खूप दुखत होती, तर ती आज दिवसभर झोपली नव्हती, आणि संध्याकाळी झोपली 6-7च्या दरम्यान. आणि तिला मी सांगत होते की वर सरकून झोपू नकोस मीरू, जरा असं खाली सरकून झोप बेटा म्हणून. तर तिला वाटत होती की मी उठवायला लागले किंवा दुसरीकडे घालायला लागले की काय, म्हणून ती मला म्हणत होती की नाही मम्मा मी इथंच झोपणार आहे. तर तिला चादर घातली आणि झोपवलं, कारण संध्याकाळचे डास वगैरे असतात, आणि हॉलमध्ये झोपली होती ती. तर म्हणलं हलवायला नको तिला, तिथंच मी चादर घातली आणि झोपवली. भरपूर बरं नव्हतं तिला, ताप पण आला होता भरपूर, कारण भरपूर रडली होती ती. आणि मी दाखवून आलेले काल तिला, पण दाढ वगैरे आता काय काढायला चालत नाही, त्यामुळं औषध दिलेलं आहे तिला. आणि आता बघू कधी कमी येते. आणि मन्या बघा इथं पण माझ्या पाठीमागच आहे. आणि आता वेदू इथं बघा शुभम करोती म्हणत आहे, तिथं शुभम करोती म्हणून झालं. मी दिवा वगैरे लावला. संध्याकाळचे वाजले तर 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत. आणि काल जी देवांवर फुलं वाहिली होती ती टाकायला नको म्हणलं, झेंडूची झाडं आमच्याच झाडाची फुलं आहेत, तर त्याचाच मी रांगोळी म्हणून उपयोग केला आहे. चला आता दूध वगैरे काढून घेते मी. आणि हे आमच्या घरचंच दूध आहे, आमच्या घरात म्हसरं आहेत, त्यामुळं आम्ही घरचंच दूध खातो. पप्पांनी धार वगैरे काढून ठेवली होती संध्याकाळीच. आणि आता ते जातील, वेदू किंवा पप्पा जातील दूध घालायला डेअरीला, त्याच्या आधी मी दूध काढून घेतलं घरात जितकं पाहिजे तेवढं. आणि आता दूध पण तापायला ठेवते, आणि एकीकडे कुकर लावते, म्हणजे एकीकडे भात तयार होईल आणि एकीकडे दूध पण तापेल. म्हणजे वेदू आणि मीरा जर जेवायला बसले तर त्यांना मला वाढायला बरं पडतं, त्यामुळे माझं पहिलं हे काम असतं की भात लावणे आणि दूध गरम करणे. एकदा दूध गरम करायचं राहून जातं, कारण सकाळचं दूध असतं घरात, तर आज संपलं होतं. मग म्हटलं पहिलं आपण दूध तापवून घेतलेलं बरं. तर अशा प्रकारे माझी कामं चालू असतात. आणि आज मी करणार होते कारल्याची भाजी. भरपूर दिवस झालं, म्हणजे 15 दिवस झालं जवळजवळ, पप्पांनी ही कारली आणली होती बाजारातून.
अशी पांढरी जर कारली आणली ना तर ती जास्त कडू नसतात आणि भाजी केल्यानंतर ती कडू लागत नाहीत जास्त. पण जर असं जास्त अशी पिवळी वगैरे जर कारली असली तर ती खूप कडू लागतात. तर आज मी तुम्हाला एक मसाला सांगते कारल्यासाठी. इथं मी खोबरं जे आपलं असतं ना, वाळलेलं खोबरं, त्याच्यातला अर्धा भक्कल इथं भाजून घेत आहे डायरेक्ट गॅसवर, जाळावर. आणि बघा आता इथं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा टाकलेला आहे आणि या मसाल्यामध्ये घातलेलं आहे वाळलेलं खोबरं जे मी भाजून घेतलं ते, शेंगदाण्याचं कूट, तीळ, जिरं आणि कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही चटणी मीठ पण यामध्ये टाकलं तरी चालेल, पण इथं मी साईडला टाकणार आहे. आणि तर बघा कारल्यामधले सगळे बी जे आहेत मी ते काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारली. आणि कांदा थोडासा भाजल्यानंतर हे पाणी सगळं नितळून यामध्ये कारली टाकायची आणि हे चांगलं भाजून घ्यायचं. असं जरासं मऊ आपल्याला हाताने असं तुटण्यासारखं होऊपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे छान. आणि तो जो मसाला सांगितला तो सगळा मस्त वाटून घ्यायचा आहे मिक्सरला. तर आता इथं बघा मी कारली भाजून घेत आहे आणि असं छान भाजलं की नाही त्याच्यानंतर हा मसाला सगळा मी पाणी न घालता हा मसाला वाटून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने जर कारली केली ना तर असं सेपरेटली त्याच्यामध्ये भरत बसायची पण काही गरज नाही. जशी मी कारली ती कट केली आहे त्यामध्ये भरत बसायची काही गरज नसते. आपणच त्यामध्ये तो मसाला जातो आणि कारल्यांना छान चव येते. तर इथं बघा चटणी मीठ वगैरे वरनं टाकलेलं आहे. तुम्ही जर मसाला जेव्हा वाटत असतात त्यामध्ये पण चटणी मीठ वगैरे चिंच, गुळ हे सगळं त्यावेळी टाकलं तरी चालेल. मी आत्ता टाकलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे गरम पाणी अवेलेबल असेल किंवा तुम्हाला गरम पाणी घालून करायला तितका वेळ असेल तर तुम्ही घालू शकता. मला वेळ नव्हता तेवढा, कारण मला मिरा उठायच्या आधी पटापटा सगळं स्वयंपाक करायचा होता, म्हणून मी लगेच तसंच थंड पाणी घातलं. थंड पाणी घातलं तरी होती भाजी, तसं काय नाही. आणि लगेचच आता इथे कारली चिरलेला सगळा कचरा वगैरे होता तो सगळा गोळा केला. ज्या त्यावेळी सगळा कचरा गोळा केला तर नंतर जास्त कामं पडत नाहीत, त्यामुळे मी असंच करते. तर तिकडं भाजी शिजत आहे. परत मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे गॅस कट्ट्यावर, तुम्ही बघू शकता. आणि आता हा कचरा सगळा भरून ठेवला. मी अशी एकच कॅरी बॅग केलेली आहे, त्यामध्येच मी टाकते, कारण डस्टबिनची आम्हाला जास्त गरज नाही. कारण कसं आहे की आमच्या घरात म्हशी आहेत, तर त्यांचं शेण टाकण्यासाठी उकिरडा असतो. त्या उकिरड्यामध्ये आम्ही सगळं जे आपलं कांदा आहे वगैरे सोललेलं जे कचरा असतो ना, ओला कचरा, तो आम्ही त्या ह्याच्यात टाकतो, कारण त्याचं शेणखत तयार होतं. आणि बाकी वाळलेला जो कचरा असतो त्याचा तो आम्ही चुलीमध्ये घालतो. त्यामुळे असं सगळं आमचं कचऱ्याचं नियोजन होऊन जातं. त्यामुळे आता एवढं काय आम्हाला टेन्शन नसते कचऱ्याचं. आणि आता बघा मी चपातीचे गोळे पण करून घेतलेले आहेत कणकेचे. आणि त्या प्लेटमध्ये आहेत थोडीशी कारली, जी अशी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत मी. आणि आता चपात्या माझ्या झाल्या की मी ती कारली थोडंसं तेल टाकून आणि मीठ टाकून भाजून घेणार. तोंडी लावायला छान लागतात. चपाती करताना मी पूर्ण व्हिडिओ केला नाही, कारण मीरा रडत होती, तिला मी सारखं मध्ये मध्ये बघायला चालले होते. त्यामुळं मग म्हटलं नको करायला, आपण असं एकसारखं केलं तर जरा चांगलं वाटतं. तर मी नाही केलं. आता चपाती सगळ्या करून घेते आणि जेवून घेतो आम्ही पण. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता सगळे मम्मी पप्पा हे वगैरे आले की मग आम्ही जेवून घेतो. आणि मग नंतर काय भांडी घासायची. आता सगळं गॅस कट्टा वगैरे स्वच्छच आहे, जास्त भांडी पण नाही आहेत. थोडीशी भांडी पडतात जेवणाची, तेवढीच पडतात. तेवढी भांडी सगळी घासणार आणि गॅस कट्टा सगळं स्वच्छ करून घेणार. आणि मग गुड नाईट. होता माझा ऑल ओव्हर डे. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कॉमेंट आणि शेअर देखील करा, लाईक देखील करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, असं नका करू यार, सबस्क्राईब पण करा.